नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या हक्काचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, कालच्या भागामध्ये राजवाडे अँड सन्सची ही सगळी टीम आमच्याकडे आलेली होती आणि त्यांना मी विनंती केली होती की उद्याच्या भागात सुद्धा तुम्ही आमच्या बरोबर राहा, आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते आज सुद्धा आपल्या बरोबर आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. अतुल सर, साधारणपणे मी आता ऐकतानाच माझ्या लक्षात येतं की भरपूर धमाल केली असेल सेटवरती तुम्ही या सगळ्या लोकांच्या सोबत. तर काय काय किस्से घडले होते हे सुद्धा ऐकायचं मला राजवाडे अँड सन्सच्या निमित्तानं. मला एक किस्सा हा नुकताच कळलाय. आणि हे बहुतेक या मुलांना माहिती नाही आहे. आमच्या अपरोक्ष कुणालाही न सांगता त्यांनी स्वतःचा चौघांचाच एक व्हॉट्सॲपचा ग्रुप बनवलाय. आणि त्या ग्रुपवरनं ते सतत आम्हाला काय काय नाही नाही असं काहीच नाही. दुसरं वाक्याविषयी तू पूर्ण कर. सतत आमची टवाळकी करत असतात असं खबर माझ्या कानावरती आलेली आहे. आणि हे तेव्हापासून चालू होतं, जेव्हा शूटिंग चालू होतं तेव्हापासून हे चालू आहे असं मला असं काही इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असणारे अतुलला की हे चौघजण ग्रुपवरती त्यांच्याविषयी काहीतरी बोलतात. आणि त्या पलीकडे मला वाटतं की आमचे चेहरे बघावेत, आम्ही कोणाची टिंगल टवाळी आणि सिनेमाचा हाच आहे की आत्ताच्या जनरेशनला तुम्ही प्लीज एकदा हसून दाखव, मिसइंटरप्रेट त्याचे पैसे मिळतात, तुम्ही प्लीज मिसइंटरप्रेट करू नका आत्ताच्या जनरेशनला. आम्ही पाठीमागे काही बोलत नाही जनरेशन, बरोबर आहे. तर प्लीज सांग. मृणालजी, तुमच्याकडून पण ऐकायचं की यांच्यासोबत काम करताना काय मजा आली? एक तर मी अशा सिच्युएशन मध्ये बसलेली आहे आणि होते चित्रपट भर की मला काही बोलायला वावच नव्हता. आणि अतुलची जी ड्युअल पर्सनॅलिटी आहे त्यातली एक पर्सनॅलिटी ही कायम एक अदृश्य छडी घेऊन फिरायची की ज्याचा धाक आत्ता सुद्धा आहे. मुलांना बिचारी काही बोलत नाही. हो ना, किती शांत बसली आहे. आणि मला थोडंसं 3 वर्ष एकच म्हणतो 3 वर्ष. आय नो, मला फार वाईट वाटतं तुझ्याबद्दल. आय एम रिअली सॉरी. लागोपाठ तिसरा सिनेमा आहे माझा आणि सिद्धार्थचा. सो त्या छडीचा धाकच एवढा होता की हिम्मत काय कोणाची. म्हणजे जे ते काम ज्या त्या पद्धतीने ज्या त्या वेळेला झालंच पाहिजे. हे जवळजवळ तो रोज सकाळी सगळ्यांना फोन करायचा. क्या बात. की किती वाजता यायचं माहितीये ना, काय करायचं माहितीये ना, सीन्स वाचलेत ना. तुम्हाला गजर लावायलाच लागत नसेल, चान्सच नाही, सगळं बंद. हे सगळं आरोप केल्यासारखं का नाही? ही चांगली गोष्ट आहे. सचिन सर, जसं सिनेमात आहे की त्या 3 पिढ्या आहेत, तसं इथे नटांच्या सुद्धा 3 पिढ्या आहेत. म्हणजे सारखं ज्योतिताई आणि सतीश आळेकरांना विचारायचं की हो का, हे असं होतं का नाटक? अच्छा. मग आलोकला विचारलं की आलोक मला एक आणखी नवीनच नाटक सांगायचा. म्हणजे जशी सिनेमात विद्याधर राजवाड्याची परिस्थिती आहे तशीच माझी सुद्धा. अच्छा, हे असं का घाशीरामचं? अच्छा अच्छा अच्छा. मग गेली 21 वर्षाचं असं का? म्हणजे इथंही ऐकायचं आणि इथंही ऐकायचं. ज्योतिताई, तुमच्याकडे आता जसं सरांनी उल्लेख केला की 3 पिढ्या आहेत, तुम्ही सिनियर होतात, मग ही मधली पिढी आणि ही नवीन पिढी यांच्यासोबत काम करताना काय काय मजा यायची? खूपच मजा आली. हे अगदी साधं वाक्य झालं, पण बबलगमच्या पाठोपाठ ज्यांचे लाड होत असतील त्याच्यामध्ये मी आणि सतीश होतो बहुतेक. कारण आमची वयांमुळे आम्हाला खूप लहान मुलांसारखे आमचे लाड झाले असं मला वाटतं. म्हणजे मला घरी पण इतकं असं लहान वाटलं नव्हतं जितकं मला सेटवर वाटायचं. आणि हा म्हणतो तसं नाटकाच्या गप्पा हा तर खूप एक आनंदाचा भाग होताच. आणि शिस्त आणि वॉर्मथ असं मस्त कॉम्बिनेशन होतं या सेटवर. आज काय एकदम खर्च केला तुम्ही? सूट नाही, तुमच्या लक्षात आलं असेल का एंट्रीलाच मी गडबड करू नका, शांत राहा असं मी काही बोललेलो नाहीये. मी काय केलंय सर, आज ना थोडीशी नवीन स्टाईल अपनावली. म्हणजे सरपंच आहेच मी या गावचा, पण आज मी तुम्हाला पुष्पगुच्छ पण नाही आणला. मी बघितलं
हे काय चांगलं थोडीच केलंय. नाही, आज मी नुसतं शब्द सुमनांनी त्यांचा सत्कार करणार आहे. वा वा, नुसतं शब्द सुमन आणणार आहे सर. पण आज फार बरं वाटलं, फार मोठे मोठे माणसे इंटेलेक्च्युअल माणसं आज आमच्या तुकडवाडीमध्ये आले. त्यामुळे काय केलं मी, एक्स्ट्रा हे करून म्हणजे बजेट सँक्शन करून हा कोट बीट शिवून घेतला सर. आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का माननीय सचिन खेडेकर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे खेड्याचा विकास हाच भारताचा विकास. ह्या योजनेअंतर्गत ते स्वतः शहरातले असून सुद्धा स्वतःचं नाव खेडेकर ठेवलं, याबद्दल जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे, अत्यंत रोमॅन्टिक, म्हणजे असं गुलाबी गालाचे गुलाबी डोळ्याचे असल्यामुळे खेडेकर साहेबांनी गुलाबी सिनेमा केलेला होता. खरं सांगते म्हणजे त्यांची मिशी पण गुलाबी आहे. हा, पण त्यांनी कलप करून काळी केली म्हणून ते माहीत पडत नाही. गाल आणि कान बघा एकदम गुलाबी डोळे बिळे आहे सर. आता ते काय हरकत नाही. आणि सरांचा विशेष म्हणजे डान्सवरती खास प्रेम आहे, म्हणून डान्सवरच्या प्रेमापोटी त्यांनी आय नका बाय ना हा चित्रपट केलेला आहे. ते सर पोस्टर जबरदस्त होतं सर तुमचं, त्या हातामध्ये गिटार बिटार असं आणि एकदम तुम्ही हवेत असे उडाले. पण सर मला सांगा, ते हवेत म्हणजे तुम्ही असे उडाले का ते गिटारचा शॉक बिक लागला तुम्हाला? जबरदस्त लागला असेल. 6 फूट तरी उडाले सर. आम्ही बघितलं प्रत्यक्ष, मी पोस्टरवर मोजलं होतं. पोस्टर एक तर 8 फुटावर होतं, त्याच्यावर तुम्ही 6 फूट, म्हणजे केवढे उंच उडाले. काय हरकत नाही. सरांनी अनेक हिंदी सिनेमे पण केलेले आहेत. त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे ह्या काळ्या शक्तिमानच्या जीवनावर त्यांनी तो पिक्चर केलेला होता. कुठला? तो काळा शक्तिमान नाही राहत काय, तो असे काळे कपडे बिपडे घालून रेनकोट घालून उडते, तो क्रिश नावाचा. अरे तो क्रिश वेगळा, शक्तिमान वेगळा, 2 वेगळे सुपर हिरो असतात सर. आम्हाला खेड्यापाड्यातल्या माणसाला माहित नाही राहत सर. म्हणजे आम्हाला गाठे उडणारा माणूस म्हणजे शक्तिमानच आहे का बा? लहानपणापासून तेच मी म्हटलं काळा शक्तिमान. मी सर म्हणजे तुम्हाला सांगतो, त्या पिक्चरची इतकी जबरदस्त क्रेज, म्हणजे गावागावात क्रेज सर. म्हणजे मी स्वतः सर म्हणजे त्याचे ते काळे कपडे बिडे रेनकोट बिनकोट घातले होता सर. मी शिवून घेतला स्पेशलमध्ये. मी फोटो पण काढलाय बघा सर. हाय माझा फोटो आहे बघा. ते सर मला एक असा क्युरिओसिटी प्रश्न होता, ते काकस्पर्श जे तुम्ही केला सर, ते मला खूप वाईट वाटलं सर. मला का म्हणजे तुमच्या दोन्ही मिसेस मारतात त्याच्यामध्ये असं दाखवला, वाईट वाटलं सर. ते असं बरं नाही वाटलं. म्हणजे ते पहिल्या मिसेस ज्या वारल्या त्या म्हणजे स्क्रिप्टमध्ये सुद्धा का मांजरेकर साहेबांनी ताबडतोब काहीतरी केलंय. त्यांच्या पत्नी होत्या म्हणून गोष्टीतच असं होतं. हा, पण ते सर तुमचं दुसऱ्या मिसेस वाटला ना, ते लय मला थोडा डाऊटफुल वाटला सर कार्यक्रम तो. म्हणजे तुम्ही म्हणा काही ते उमेश कामतच काम आहे सर. आपण म्हणतो दोस्ती, पण हे असं नंतर गुपचूप ते स्क्रिप्ट मध्ये चेंजेस करतात सर. लक्षात आलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या सर. ते उमेश कामतचं नक्की काम असणार आहे. पण जाऊ द्या, सरांनी इतक्या मोठ्या मनाने ते स्वीकारलं, त्याबद्दल त्यांना जोरदार टाळ्या स्वागत करा सरांचा. क्या बात आहे. तर आज आपल्याकडे अतुल कुलकर्णी सर या ठिकाणी आलेले आहेत. क्या बात आहे. एक सदाबहार व्यक्तिमत्वाच्या रूपाने अतुल साहेब या ठिकाणी आलेले आहेत. अत्यंत विनोदी स्वभावाचे, येता जाता कधीही जोक मारणारे अतुलजी या ठिकाणी आलेले आहेत. टेम्पोच्या व्यवसायावर आधारित त्यांनी जो एक चित्रपट केला होता, कुठला? तो हॅपी जानेवारी. हॅपी जर्नी असतं व्यवस्थित लिहित जाणार आहे. काय लिहित असं जानेवारी लिहिलं सर. हॅपी जर्नी. तर सरांचा एक फेमस चित्रपट म्हणजे चांदनी बार. सर पण तुम्ही फार लकी निघाला सर. म्हणजे चांदनी बार मध्ये तुम्ही गेला आणि तुम्हाला डायरेक्ट अवॉर्ड भेटलं सर, आहे ना? क्या बात आहे. पण सर माझं फार बिकट परिस्थिती आहे सर. का? मी रोज जातो, एकही अवॉर्ड नाही भेटला सर अजून. काहीतरी असे ठीक द्या. आणि तुम्हाला माहित नसलेला सरांचा आणखीन एक पैलू म्हणजे मी या ठिकाणी जाहीर करू इच्छितो का सर कोणाला न सांगता अधूनमधून साऊथमध्ये जाऊन पिक्चर करतात. पण सर तुम्ही जर नाही सांगितलं तरी आमचं जे तुकडवाडीचं जे गुगल नेटवर्क आहे सर, ती इतकं जबरदस्त आहे सर की आम्ही सगळं शोधून काढतो. मी तुमचा जो गाजलेला चित्रपट जो होता तो नेल्लिका, सरांनी नेल्लिका नावाचा एक तामिळ चित्रपट पण केलेला आहे सर, है ना? तो मल्याळम होता. हा मल्याळम. आम्हाला काय सर ते भाषा सगळ्या सारखं खाली गेलं ना तिकडे तर आम्ही इकडे आंध्रच्या खाली गेलं का सगळं एकच वाटते आम्हाला सर. असं त्या काय तो मल्याळम पिक्चर नेल्लिकाला. पण तुम्ही सर त्याचा सिक्वेल करायला पाहिजे. काय? माझ्याकडे टायटल पण रेडी आहे. कुठलं? अनलिक्का. म्हणजे एकदा
म्हणजे सर एकदा नेली का म्हटल्यावर वापस आणणं गरजेचं असते म्हणून मी म्हटलं सर. तर असू द्या, सरांच्या रूपानं एक मनुष्यगण टाईपचं व्यक्तिमत्व आज या रंगमंचावरती आलेलं आहे. मनुष्यगण टाईपचं हे काय आता? अरे ते मनुष्यगण म्हणजे मनुष्यगण लोकांना भूत दिसत असतात ना, म्हणून मी म्हटलं आहे ना सर. तुम्हाला दिसतात ना भूत? खरं सांगा. म्हणजे हॅपी जर्नी मध्ये पाहिलं प्रिया बापट तुम्हाला दिसते फक्त, आहे ना? खरं दाखवलं. पण प्रिया बापट ऍक्च्युली भूत राहते त्याच्यामध्ये आणि प्रिया बापट फक्त यांना दिसते. पण सर खरं मी पण थोडा बहुत मनुष्यगण टाईपचा व्यक्तिमत्व आहे. सर मी मस्कर नाही करत सर. मला पण रात्री 12 नंतर थोडी गोंगराचे आवाज ऐकू येत असत. अरे बापरे, मग तुम्ही काय करता? मी लगेच तमाशाला जातो सर. फक्त सरांबद्दल मला फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं सर. काय? तुम्ही ते कैरी नावाचा चित्रपट केला सर, तो कैरी नावाचा, पण त्याच्या सिक्वल मध्ये तुम्हाला घेतलं नाही, पार्ट 2 मध्ये घेतलं नाही सर. कैरीच्या सिक्वेल मध्ये? हा कुठला? हापूस. अरे कैरी नंतर हापूसच होणार आहे सर. हापूस मध्ये घेतलं नाही सर, पण तरी मोठ्या मनाने त्यांनी माफ केलेला आहे. आज आपल्याकडे आणखीन एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे मृणाल ताई आलेलं आहे. ताई कोण लिहिलं नाही? काय गोंधळ करून टाकतात हे, माणसाला काही चान्सच देत नाही यार लोक इथं. असू द्या, पण काय हरकत नाही, त्या सगळ्यांच्याच ताई आहेत. तर मृणाल ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. तर मॅडमची एक सिरियल जे फेमस होती, म्हणजे लहान लेकरांना आवडणारी आणि अशी स्वीट डिश टाईपची जी सिरियल होती सोनपापडी, ते फार फेमस सिरियल होती. सोनपरी असतं सर. सोनपरी यार, व्यवस्थित लिहायचं ना यार, काय प्रॉब्लेम आहे यार तुमचा? इकडे सोनपरी असू द्या, काय हरकत नाही. मॅडम अनेक जाहिरातीमधून पण आलेले आहेत. एखादा प्रॉडक्ट आम्हाला द्या मॅडम. हा का? आमचे भाऊ कदम आहे आणि कुशल बद्रिका आहे, ते जरा गोरे झाले तर बरे पडेल. गरजू पोर आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. तर हळदीवरच्या प्रेमापोटीच त्यांनी येलो नावाचा चित्रपट केलेला आहे. सिनियर व्यक्तिमत्व ज्योतिताई या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तर आलोक राजवाडे आज आपल्याकडे आलेले आहेत. सतीश राजवाडे यांचे चिरंजीव. नाही तेच दिग्दर्शक आहेत, ते वेगळे, हे वेगळे, तसं नाहीये. अच्छा, वेगळे आहेत का? वेगळे. तर मृण्मयीताई गोडबोले या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे त्यांच्या रूपानं आपण सांगायचं म्हणजे गिरिजा ओ गोडबोले यांच्या नंदुबाई या ठिकाणी आलेल्या आहेत. नणंदबाई. नंदन व्यवस्थित लिहित जाणार आहे. नंदन लिहितात काय यार, नंदू. आणि आज सगळ्यात म्हणजे स्वागत करायचं म्हणजे आपल्याकडे येऊन गेलेले सिद्धार्थ मेमाणे आणि सिद्धार्थ मेमाणे नाही, सिद्धार्थ मेनन. मेननला काय अर्थ आहे? त्यांचं आडनाव असतं ते. एक चांगलं इंटेलेक्च्युअल टीम या ठिकाणी आलेली आहे. पण सर काय झालं की मी आज वेगळी आयडिया केली. म्हणजे मला असं समजलं आता ताबडतोब, म्हणजे ते असतं ना ताज्या बातमीवरून असं कळलं की तुमच्या चित्रपटामध्ये एक काहीतरी गेम आहे म्हणे. मी काय आहे, खेळ आहे ना एक. तर मी म्हटलं सर आज सर इकडे लोक आलेले आहेत, तर त्यांच्या उपस्थितीत आपण आपल्या थोकरटवाडीचा आणि सरांचा मिळून असा एक कंबाईन एक गेम या ठिकाणी खेळू. वा क्या बात आहे, क्या बात आहे. असा रंगमंच या ठिकाणी सजलेला आहे. तुम्हाला सांगतो, गुलकंद केबल नेटवर्क टीव्ही प्रस्तुत या ठिकाणी एक जबरदस्त धमाकेदार शो आम्ही करणार आहोत. त्याचं नाव आहे जत्रो के खिलाडी. मी तुम्हाला सांगतो 3 पिढ्यांचा संघर्ष या खेळामध्ये आम्ही करणार आहोत. एक पिढी जी आहे आपण जज म्हणून बसवलेलं आहे ज्योतिताई, आज तुम्ही आमच्या जज आहात. वा क्या बात आहे. आणि ही दुसरी पिढी आणि तिसरी पिढी. एक आणखी हा टेबल खाली आहे, याचं रहस्य तुम्हाला सांगणार आहे. पण ज्योतिताई कसं आहे की मला असं वाटतं तुम्ही यांच्याच फॅमिलीतले आहात, त्याच्यामुळे लोकांचं ऑब्जेक्शन यायला नको का बा तुम्ही काहीतरी पार्सलिटी केली असं नको. आपलं कसं एकदम स्वच्छ कारभार असतो या ठिकाणी. म्हणून आमचे दुसरे जज त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सागरिका स्वारगेटे यांचं. अरे आई कशा आहात तुम्ही? बरे आहात? हो 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 अगदी. अगं बाई मृणाल कशी आहेस तू? कधी आलीस पुण्याहून? आता झाले. हा पुणे सोडू नकोस हा. मी तर वर्षातून एकदा जातेच जाते. हो तुम्ही पुण्यात राहता ना, वर्षातून एकदा जाता असं काय म्हणता? म्हणजे पुण्यात राहते म्हणजे कात्रज राहते ना. कात्रज आणि मी पुण्यात झालं नाही, कात्रज वेगळं पुणे वेगळं, लक्षात ठेवा हे. मॅडम
नमस्कार नमस्कार नमस्कार. हे सगळं घेऊन आला तुम्ही साहित्य? हो भाजी घेत होते, म्हटलं येऊया पटकन इथे. बसा आई, आपल्याला हेच काम आहे, बसा. अरे जज आहात तुम्ही, जज. हो ना, मग करू ना मध्ये मध्ये. मध्ये मध्ये बघा आमच्या प्रोग्राम कडे. मॅडम स्वारगेट मॅडम. हो हो हा बघा मध्ये मध्ये. तर कसं आहे सर, तुम्हाला सांगतो, आज एक टीम आहे, दुसरी टीम आहे, आणि हा तिसरा पोडियम या ठिकाणी खाली आहे. पण आम्ही असं ठरवलंय की समस्त जनतेमधून आम्ही एक अशी टीम या ठिकाणी बोलूया, म्हणजे एक फॅमिली या ठिकाणी बोलूया. पण कसं आहे की आता इतके लोक आहेत सर, लाखो लोक आहेत, त्यांना कसं बोलवायचं म्हणून एक थोडासा लकी ड्रॉ काढलेला आहे. सर तुम्हाला मी विनंती करतो की लाखो चिठ्ठ्यांमधून तुम्हाला इथे एक चिठ्ठी काढायची, ज्यांचं नाव येईल त्यांना मी त्या ठिकाणी आमंत्रित करतो. सर मी लाखो चिठ्ठी, सर व्यवस्थित ढवळून काढा सर, व्यवस्थित. लाखो चिठ्ठ्यांमधून लाखो. ओ माय गॉड, कोणाचा नंबर आहे? ओ सर काढले ना? ओके, क्या बात है. हे आपल्याकडे नाव आलेलं आहे श्री शांताराम आणि शांताबाई बद्रिके यांचं. हे काय चाललंय तुषार? असली गाणी लावतो तू? असली गाणी शोधतो तुला? हे कार्यक्रम काय काय आणि असली गाणी लावतो? शांताबाई, शांताबाई हे काय गाणं आहे? अजिबात असली गाणी लावायची नाही, आधी सांगतो. शांताबाई असली, हा शांताबाई म्हणे, शांताबाई. तर सर पहिला खेळ या ठिकाणी आहे. तर तुम्ही तुमच्या आपसात ठरवून घ्या की तुमच्यापैकी चांगलं चित्र कोण काढतं. कारण काय आहे की काही हरकत नाही, काय हरकत नाही, घाबरायचं काय कारण नाही. जो चित्र काढेल आम्ही एक विषय देऊ, त्या विषयाचं चित्र इथं काढायचं, आणि जे चित्र काढलंय त्या विषयाचं गाणं त्यांनी ओळखायचं. आम्ही गाण्याचा विषय देणार आहे चित्रामध्ये, तर ते असं चित्र काढायचं आहे तुम्ही. तर सगळ्यात पहिल्यांदा सिनियर टीम मधून कोण चित्र काढणार आहे? अतुल. या मॅडम या. मॅडम हा विषय जो आहे फक्त मी मॅडमना सांगणार आहे. तर मॅडम चित्र काढणार आहे आणि त्या चित्रावरून तुम्ही गाणं ओळखायचं आहे आणि तुम्ही दोघांनी मिळून ते गाणं गायचं आहे. ओके सर? आणि तुमची वेळ सुरू होते आता. जोरदार टाळ्या, म्युझिक. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. ओळखायचं सर. तारे. चंद्र म्हणजे कधी असतो? कधी असतो? तारे कधी असतात? पौर्णिमेचा चंद्र. कधी असतो? कधी असतो? तोच चंद्रमा नभात तीच तू ही काम. नाही, जवळ चंद्र कधी असतो? चांदण्या कधी दिसतात आपल्याला? चांदण्यात कधी दिसतात? रात्रीच्या वेळी दिसतात आपल्याला. मी हिंड देतो सर तुम्हाला. हा माझे पैसे कमी होणार आहे पण तरी हिंड देतो तुम्हाला. प्रतिबिंब. हा रात्री चंद्र सूर्यासारखं प्रतिबिंब. क्या बात आहे. हे सर हे ऍक्च्युअल माणूस आहे. याची ही इथे काय पडलेली आहे सर? सावली. सावली पडलेली आहे सर, सावली पडलेली आहे. सावली. चंद्र सावली. आता एक काम कर, गाणं सांगू नका. रात्रीचा खेळ चालेल. मृणालजींसाठी हे सुंदर चित्र जपून ठेवा जे मृणालजींनी काढलेलं आहे. आता इतक्या चिडल्या होत्या, एका पॉइंटला ओळखत नाही तर चंद्रही खराब. तर आता दुसरी टीम आहे कुठली? यंगेस्ट टीम कडे वळूया. तुमच्यापैकी कोण चित्र काढणार चांगलं? आलोक. क्या बात आहे, कलरफुल. आलोक जी, खेळ तुम्हाला समजलेला आहे. ऑल द बेस्ट. व्हेरी गुड. चला
ओके, आपण आपल्या जज स्वारगेट बाई तुमचं झालं का फोडणी साधित? हो हो चालू आहे चालू आहे. तुम्हाला काय वाटलं कसं काय? कोणी कोणी काढले हे बघा आता आहे ना पहिले तुम्ही काढले? कुठचे आहेत तुम्ही? मुंबईचे आहात? पुण्याचे. पुण्याचे? हा मग बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. अप्रतिम. हा आता ते हे कसले जज आहेत? ते चला, ओके आता आता आमच्या हा तुमचं शांताबाई हा तुमचं आहे. तुमच्यापैकी चित्र कोण काढते चांगलं? मी हे द्या की पेन द्या की पेन. हा पेन द्या त्यांना. थँक्यू. हे भाऊजी चांगले बस की. थांबा काय काढताय ते बघू द्या, आम्हाला दिसू द्या. अरे काय हे? हा सर येत आहे सर मला. जिंकलो आपण. तुम्ही जिंकलाय मान्य, पण नवीन कपल आज पहिल्यांदा आपल्याकडे आले तर एखादा उखाणा तर झालाच पाहिजे ना, एखादा प्लीज. अरे हा वहिनी उखाणा घ्या. हा पेरू पेरू आवडतो पोपटाला. हा वा पेरू आवडतो पोपटाला तो करतो विटू विटू. पेरू आवडतो पोपटाला तो करतो विटू विटू. आनंदरावना म्हटलं शांताराम गेल्यावर आपण भेटू. भेटू जबरदस्त. आनंदराव कोण? आपला पोपट आहे ना, त्याला मी आनंदराव असं म्हणतो. पोपटाला आनंदराव म्हणते? मी हाक मारल्यावर कधी बघत नाही तो आनंदराव असा. मॅडम राऊंड संपलेला आहे या ठिकाणी. कसं वाटलं तुम्हाला? काय मला एक निषेध नोंदवायचा. मी राजवाड्यांच्या घरात सुद्धा भाजी निवडली नव्हती तेवढी इथे बघायला मिळालं. मी काय करू? दुसरा एक राऊंड आहे सर. म्हणजे आपण कलाकार लोक असतो, आपण आपलं जीवन जगत असतो, पण सामान्य लोकांसाठी पण आपण आपलं काही कर्तव्य असेल, आपण काही केलं पाहिजे. तर असा एक सामान्य माणसाचा राऊंड आपण या ठिकाणी आज खेळणार आहोत. सामान्य माणसाचा राऊंड आहे सर. लोक काय 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 करत राहतात. म्हणजे उसाचा रस काढणार, आईसचा गोळा काढ, असे काही विविध लोक असतात, उद्बत्त्या वागून जगतात. तर त्यांना आपण मदत म्हणून आपण काय केलं पाहिजे? त्यांच्यासारखं आपण इथं काम करायचं आणि ते प्रॉडक्ट आपण विकायचं, तेव्हा त्यांना जास्त मदत मिळेल. तर इथे कोण सामान्य प्रेक्षक कोण? अरे वा, क्या बात. हा मॅडम नमस्कार. मॅडम बोला. वहिनी बहुतेक मुलाला बरोबर घेऊन आलेले आहेत त्यांच्या. मुलगा नाही मी, नवरा इचरा. कॉन्फिडन्स आहे बघा त्याचा जबरदस्त. बोला मॅडम बोला. सर आमचा आईस गोळा असतो, बर्फाचा गोळा, त्याचा धंदा आहे. गाडी आहे छोटीशी. तर कसं आहे, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर तर मोठमोठे पिक्चर विकले जातात, तर एक आईस गोळा पण विकला जाईल, त्यात काय एवढं हो की नाही? त्यांचं असं आहे की त्यांच्या गोळ्याची किंमत 3 रुपये आहे, तर तुम्ही तो बनवला तर ते 10 रुपयात विकू शकतील आणि बाकीचे लोक घ्यायला तयार आहेत. तर ह्या आमच्या मॅडम या ठिकाणी त्यांच्या मशीन घेऊन आलेल्या आहे बर्फाचा गोला. तर एकेका टीमनी यायचं आहे, इथं बर्फाचा गोला बनवायचा आहे, बाकीच्यांनी त्यांना मदत करायची आहे. पण आता अट अशी आहे की तो जो गोला आहे तो हाताचाच असला पाहिजे, असा हाताने एकदम गोल शेपमध्ये बनवायला पाहिजे. त्या ग्लासचा त्यासाठी काही आधार घेऊ नका आणि वेगवेगळ्या कलरचे ते कलर तुम्ही त्यात यूज केले पाहिजे, वरतून टाकले पाहिजे. आणि आणखीन असं आहे की 1 मिनिटात जी टीम जास्तीत जास्त गोळे या ठिकाणी बनवेल ती जिंकली. या सर या.
हे बघा ह्याला आपण गोळा म्हणूया. ते एक सिंचन नावाचं कार्टून आहे त्याचा अरे रे किती गोळे बनवलेत. एक आपण म्हणू शकतो याला गोळा. हा दोन हा एक आहे खाऊन ठेवला बाजूला कोणते. एखाद्या स्टेजचं सेंटर हुकते तसं सेंटर हुकलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अयशस्वी 9 10 2 पडलेत. 12 नाही 2 पडले त्याच्या काय अर्थ प्रयत्न पण एकही गोल नाही झाला. पुढे अटीतटीचा सामना झाला तर आपण हे लक्षात घेऊ शकतो. काय 2चे प्रयत्न पण आहेत त्यांचे काय. आणि नंतर एक वेगळीच कॉम्पिटिशन सुरू झाली. त्याच्यातही त्यांनी एक नवीन शोध लावला सरांनी. सगळे एकदम त्यांनी बर्फ काढून मृणालताईंनी एकदम टाकून दिलं सगळं. सरांसोबत एक फोटो काढू का खाताना म्हणजे गाडी. अरे प्लीज प्लीज काढा असा फोटो काढा. आता दुसरी टीम या ठिकाणी झाली आहे आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. अरे बाप रे बाप. अरे बाप रे भरपूर गोळे बनवलेले खूप गोळे. हे काय नाही हे ते मला काय ह्या म्हणजे चिकन लॉलीपॉप जास्त वाटते. चिकन लॉलीपॉप केलाय एक याच्यात किती. अरे बापरे आमच्या प्रेक्षकांना दाखवता येणार नाही असं धिंगाणा करून ठेवलेलं. 3 हे 2 5. हे बघा लक्षात घ्या याचं नाव आम्ही गोळा ठेवलेलं आहे. त्याच्या आकारावर तुम्ही जाऊ नका प्लीज. त्यांनी सगळं गोळा केलं त्याच्यामुळे अय्यो 7 शेवटी जेवढे राहिले तेवढे मोजा. 8 9 9 आला हातात आला. 9 याच्यात बाप रे बाप. काड्यांवर कळेल मला. 10 11 उगाच काड्या करू नका. म्हणजे 12 13 जिंकलेलो 13 पूर्ण 13 पूर्ण आणि 2 हाफ. हा बघा हे 13 पूर्ण. हे म्हणजे असं सांगायला लागेल की यातले जवळपास 3 जिवंत 10 जखमी अशा अवस्थेतले गोळे असे न्यूज सुद्धा बनवू शकते. पण अप्रतिम प्रयत्न. त्या प्रयत्नासाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. आणि बघा शांताराम आणि शांताबाई काय कॉम्पिटिशन वाढत चालली आहे. कॉम्पिटिशन वाढत चालली. पहिले 10 चे 13 झाले. आता जोरदार नवीन लग्न झालेल्या शांताबाई आणि त्यांचे मिस्टर शांताराम उतरलेले आहे. सर तुमचा वेळ सुरू होतोय आता. अरे अरे काय चाललंय. शांत बसा. काय चाललंय तुमचं. तुम्ही मध्ये मध्ये गप्पा बोल ना. काय बोलले. पुण्यात ये मग बघतो. तू पुण्यात येच. मारामारी करू नका. फालतू गोळा बनवला त्यांनी जोरदार टाळ. त्याच्यासाठी रिझल्ट सांगा यात कोण जिंकलं. मॅडम शांताबाई घरी जा आता. या ना तुम्ही पण. येते पण तुम्ही सांगा. नाही तुम्ही मोठ्या तुम्ही सांगा. बर्फाचा असं एक तरी दिसतोय का इथे. एक तरी दिसतोय. म्हणजे डोंगरावर झेंडा लावल्यासारखं केलंय हे. आमचा फॅमिली पॅक आहे ना. निर्णय जायचंय मग पुढे. सांगा कोण जिंकलं. आमचा ट्रिपल पॅक आहे. आमची मुलं जिंकली आहेत. एक मिनिट
जजनी निर्णय दिला त्यामुळे मी मध्ये काय बोलू शकत नाही. मुलं जिंकलेले आहेत असं निर्णय दिला, त्यामुळे याचे 15,520 रुपये तुम्ही यांना देऊ लागता. निर्मात्याला हरवल्याचं हे फळ आहे तुम्हाला. आमचे आई वडील एवढं कम होतं ना, पिक्चर करता एवढं कम होतं. द्या ना 15,500. एक अर्ध्या तासात देतो. पैसे द्यायला पाहिजे 15,500. एवढं पिक्चर पैसे दिले पाहिजे. त्यांना बोलू द्या. कोण जिंकलं? आम्ही. कोण जिंकलं? आम्ही. कोण जिंकलं? शांताबाई. शांताबाई सर, तुम्ही जिंकलात सर. पैसे द्या. एकत्र कुटुंबाची गोष्ट म्हणजे एकत्र आम्ही सगळे 15,500 रुपये घ्या खलास. बँकेचं कार्ड दिलंय सरांनी. 1 मिनिट दाखवा. 1 मिनिट सर. हे कार्ड सुद्धा या मशीन मध्ये चालतं. चालतं. 1 मिनिट. किती झालं बिल? अरे उभे राहा ना तुम्ही, मशीन घासून घेतो ना. वा, हे साहित्य माझ्याकडे आलेलं आहे. हे मशीन आहे, इथे पाणी उडवलं जातं. आता याच्या सहाय्याने तुम्ही एक गेम खेळायचा आहे. तर आता आपण पहिले या पिढीपासून सुरुवात करूया. काय आहे गेम? एकदम सिम्पल आहे. तुम्ही 4 आहात, त्याच्यापैकी 3घांनी तिकडे उभं राहायचे, एकाने इकडे यायचं आणि हा फुगा असा असा पाण्याने उडवत उडत 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 तिकडे नाही, पाण्याने न्यायचं असं 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 इथपर्यंत न्यायचा आणि दुसऱ्याने येऊन याच्यात टाकायचा. ओके, मग त्यांनी हे हँडओव्हर करायचं दुसऱ्याला, दुसऱ्यानी परत तिकडून जाऊन एक फुगा इकडे आणायचा. ओके, कळलं? मी जाऊ का? चला पहिले चलो सिद्धार्थ. चला चला चला. हा नो पाणी 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 पाणी. 4 3 2 1. क्या बात आहे. 1 2 3 4 यशस्वी फुगे. नाही हा मी काढला. आता 5 यशस्वी फुग्यानंतर आता बाई आहे मोठ्या टीमची. या सर. हा चला 1 2 3 स्टार्ट.
घरातली सगळी डेकणं कदाचित अतुल सरच मारत असते. त्याच्यावर तो रागच दिसत होता त्यांचा की भिंतीवरती एखादा डेकून असेल तर काय करत. तीच ट्रिक त्यांनी इकडे वापरली. पण सचिन खेडेकर सरांचा कितीही प्रयत्न त्यांनी केला तरी तो जो फुगा होता तो खातो. याच्यावरून कळतं की सर किती डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे. प्रत्येक फुगा हा जमिनीला ते त्याच्यातून त्यांनी व्यक्त केलं खरं तर. आता हे फायनल या सर आमची रिक्वेस्ट आहे सर आम्ही दोघंच आहोत तर काम कमी रिक्वेस्ट जास्त तुमच्या दोघांना पण एक स्प्रे द्या सर आम्हाला. घ्या खेळा आता काय सुरू वेळ सुरू होते. तुमचा वेळ सुरू होतोय आता. तर काय हरकत नाही. सगळे आपले राऊंड या ठिकाणी संपलेले आहेत आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या ठिकाणी ह्या सर्व मिळून कॉम्पिटिशन जिंकली आहेत ते राजवाडे अँड सन्स आहेत. आणि आता राजवाडे अँड सन्स या सिनेमाच्या दिग्दर्शकांना या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्यासाठी. सचिन सर मनापासून पुन्हा एकदा आमच्या या वाडीमध्ये स्वागत. हॅपी जर्नीच्या वेळेला आपण भेटलो होतो आणि आता एक नवा कोरा सिनेमा घेऊन तुम्ही सगळ्यांच्या समोर आलेले आहात. मी सगळ्यांना विचारलं की राजवाडे अँड सन्स म्हणजे काय, पण दिग्दर्शकांच्या नजरेतून आता ऐकायचं की नक्की काय आहे सिनेमा. माझा अनुभव सांगतो. मला लहानपणी असं वाटायचं की सर्व श्रीमंत माणसं खूप सुखी असतात आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एका प्रकारे त्याचं कुटुंब चांगल्या आणि त्याला ताण देणाऱ्या अशा दोन्ही बाजूनी कॉन्ट्रीब्यूट करत असतं. या विषयावरची ही फिल्म आहे आणि मला फॅमिली सागा कुटुंबपट तयार करायचा होता जे राजवाडे अँड सन्समुळे झालं याचं मला फार बरं वाटतंय. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या सिनेमातल्या गाण्यांना ज्यांनी संगीत दिलेलं आहे अशा संगीतकारांना आणि जिनं ते तगमग जे आता गाणं खूप गाजत आहे गायलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात संगीतकार दिबार पितो आणि गायिका नयनतारा भटकळ यांचं. नयनतारा भटकळची आणखीन एक ओळख म्हणजे तिचे वडील सत्यजित भटकळ हे आमिर खानच्या सत्यमेव जयतेचे दिग्दर्शक होते आणि आहेत. नवीन एक आवाज आमच्या समोर येतोय तुझ्या रूपानं आणि गाणं खूप गाजतंय. आमच्या कालच्या भागाची सुरुवात सुद्धा त्याच गाण्यानं झाली. तुझा कसा आहे अनुभव. रॉक सॉन्ग आधी अगोदर केलं नव्हतं मी आणि तर ऑब्व्हियसली थोडी नर्वस होते पण एकदा त्यांना भेटल्यावर मला एवढी मजा आली की मी विसरले माझा नर्वसनेस. संगीतकारांना मला विचारायचं की त्यांचा अनुभव कसा आहे. खूप फ्रेश म्यूजिक है. इस टीम के साथ काम करने का जो मज़ा है वो और कहीं पे नहीं है. आई मीन पहले तो मैं सचिन सर के साथ हमने किया था हैप्पी जर्नी. बैकग्राउंड स्कोर किया था. तो उसके बाद आई मीन अ फिल्म लाइक राजवाड़े एंड सन्स मेरे लिए मेरी ज़िंदगी का ये सबसे स्पेशल प्रोजेक्ट है. एंड अतुल सर इकडे तर आम्हाला 3 जनरेशन दिसत आहेत पण आणखीन एक जनरेशन याही पुढची जनरेशन सिनेमात आहे. त्याबद्दल तुम्हीच आम्हाला सांगावं अशी माझी इच्छा आहे. खरं तर ही 4 भावंड दिसत आहेत पण 5 भावंड आहेत. हो सिनेमामध्ये जिनी माझ्या मुलीचं काम केलंय ती सुहानी. सुहानी धडपड्यासाठी जोरदार टाळ्या. कितवीला आहेस सुहानी तू. आता 6th मध्ये गेले. ओ हो क्या बात आहे. मग या सगळ्यांच्या सोबत काम करताना काय काय मजा केली. खूप
मजा आली. चिंटू करताना सगळे लहान लहान होते आम्ही, खूप खेळायचो. पण मग जेव्हा नाईट शिफ्ट होती तेव्हा मी पण सचिन सर, अतुल सरांबरोबर खेळायचे रिलेशन वगैरे. आणि तेही माझ्याबरोबर खेळायचे. वा, मला हेच विचारायचं की तुम्ही छोट्या छोट्या वयात आता स्टार झालेले आहात, मग शाळेमध्ये कसं असतं? सह्या वगैरे घेतात सगळे मित्र मैत्रिणी? मला नाही आवडत. नाही आवडत का बरं? मला त्यांच्याबरोबरच राहायला आवडतं. वा वा. मग मोठी होऊन तू काय ठरवलंयस? कोण होणार? ऍक्ट्रेस होणार की आणखीन काही वेगळं ठरवलंय? सायंटिस्ट होणार आहे. मग सायंटिस्ट ऍक्टर असं नाही होता येणार? किंवा सायंटिस्ट होण्याची ऍक्टिंग केली तरी चालेल. मी नाही का डॉक्टर असण्याची करतो रोज ऍक्टिंग. तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाता, तिथे तुम्हाला फॅन्स भेटतात, त्यांच्याशी गप्पा होतात. आमच्याकडे असा हा मंच आहे जिथे समोरच बसलेले असतात फॅन्स आणि त्यांच्याशी थेट आम्ही संवाद साधतो. अतुल सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही म्हणता नेहमी की चहा हे विष आहे, चहा हे विष आहे, तर तुम्ही खोटं बोलता सर. माझा रोष आहे तुमच्यावर सर, खरंच सांगतो. कसं काय? सॉरी. 1 वर्ष झालं मी बायकोला चाय पाजतो रोज, अजून मरत नाही. शपथ सांगतो सर, शपथ सांगतो. खोटं बोलता सर तुम्ही, शपथ. सायंटिस्टला विचारायला पाहिजे. सर, मला सचिन खेडेकरांना प्रश्न. कोण आहात तुम्ही? पत्रकार आहे सर. ओ माय गॉड. अच्छा अच्छा, सॉरी सॉरी सॉरी. सचिन खेडेकरांना प्रश्न विचारायचा आहे की सर तुमचा आवडता दिग्दर्शक कोण? म्हणजे महेश मांजरेकर की चंद्रकांत कुलकर्णी? महेश मांजरेकर. चंद्रकांत कुलकर्णी सरांनी तुमचं नावच सांगतो आपण. हा सर, तुम्हाला बोललो होतं ना, तुम्ही नाही आवडत त्यांना, महेश सर आवडतात बोललो होतो. माझा विश्वास ठेवा सर. असे असतात का पत्रकार? ठेवा फोन. खबरी आहेत ते, खबरी. जोरदार अशा प्रेक्षकांसाठी. तर मला खूप छान वाटलं की कालच्या भागात आणि आजच्या भागात या सिनेमाचे हे सगळे दिग्गज कलाकार आमच्याकडे आलेले आहेत. या मंचातर्फे झी मराठी आणि एस एल विजन यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर पुन्हा मंडळी भेटूयात नवीन विषयासह, नवीन कलाकारांसह. अशीच धमाल करायला पाहायला विसरू नका. चला, हवा येऊ द्या.